जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। सर्व तालुक्यामध्ये प्रसिद्ध असणारे गीता ज्वेलर्स या सुवर्ण दालनामध्ये खास ग्राहकांसाठी सुवर्ण कुबेर योजना सुरू करण्यात आली आहे। नमस्कार, मी हरिओमातून बोलते। आपल्या गीता ज्वेलर्समध्ये आपलं स्वागत करतोय। आपण आपल्या गीता ज्वेलर्सकडून एक सुवर्ण कुबेर योजना घेऊन आलेलो आहे। आता आजकाल आपण बघताय की चांदीचे सोन्याचे भाव खूप वाढत आहेत। एक 10,000 रुपयाच्या हिशोबाने आपण जर का एक 11 हप्ते भरले तर ते 1,10,000 रुपये होतात। तर आम्ही आमच्या गीता ज्वेलर्सतर्फे एक हप्ता एक्स्ट्रा त्यात ॲड करू आणि तुम्हाला 1,20,000ची खरेदी त्यामध्ये करता येणार आहे। त्यामध्ये आपल्याला 22 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्क दागिने भेटणार आहेत। त्यात आपल्याकडे अशी भरपूर व्हरायटी आपल्या दुकानामध्ये आधीपासून उपलब्ध आहे। तर आम्ही त्यात अजून भर घातलेली आहे आता, आणि तुम्ही या योजनेत सर्वजण लाभ घ्यावा। दक्षिणेची काशी अशी ओळख असणाऱ्या कर्जत येथील संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या रथ उत्सव यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज कर्जत येथील गोदड महाराज मंदिरामध्ये पंच कमिटीची बैठक संपन्न झाली। आगामी होणाऱ्या रथ उत्सवाच्या तयारीसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी मानकरी असणारे मेघादादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली। यावेळी संपूर्ण पंच कमिटी उपस्थित होती। कर्जत येथील ग्रामदैवत थोर संत सद्गुरू गोदड महाराज यांची रथयात्रा संपूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध आहे। राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात। संत मीराबाई यांच्या वंशातील असणारे संत सद्गुरू गोदड महाराज यांना एकादशीचा मान हा राज्यामध्ये एकमेव संत आहेत की मिळालेला आहे, आणि कामिका एकादशीच्या दिवशी ही यात्रा या ठिकाणी मोठ्या उत्साहात भरवली जाते। या यात्रेच्या नियोजनासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती। ग्रामदैवत गोदड महाराज मंदिरामध्ये झालेल्या बैठकीमध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली। रथयात्रेचे नियोजन कशा पद्धतीने असावे, रथावर किती मानकरी आणि कोणाला बसू द्यावे, मंदिरातून मूर्ती बाहेर काढताना ती कशा पद्धतीने काढण्यात यावी, रथयात्रेची वर्गणी कशी पद्धतीने गोळा करण्यात यावी, याचप्रमाणे राज्यातील प्रसिद्ध असणारा कुस्त्यांचा हंगामा हा कशा पद्धतीने भरवण्यात यावा, तो कुठे भरवण्यात यावा आणि त्याच्या वर्गणीचे नियोजन यासह सर्वच विषयांवर साधक बाधक चर्चा करण्यात आली। रथ मार्ग यासह विविध विषयांवर या ठिकाणी उपस्थितांनी आपलं मत नोंदवलं आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही बैठक संपन्न झाली। आपण दुसऱ्याच्या आखाड्यावर जाणार, आपला आखाडा नको पंचाचा गोदड महाराजांचा। अगोदर बांधलेले कुठे गेले सांगा किती त्यांना काय खर्च झाला कमिटीचा कुठे गेले त्या आखाडे अगोदर बांधलेले होय, अगोदर बांधलेले आखाडे कुठे गेले त्याला खर्च नाही झाला का? सर्वांना विनंती करतो, या ठिकाणी आज यात्रा कमिटीची बैठक या ठिकाणी आहे। या बैठकीचे अध्यक्ष मेघादादा पाटील येतोय, पण तो काय पूर्णत्वाला जात नाही। दरवेळेस आपण दुसऱ्याच्या आखाड्यावर जायचं, त्यांनी म्हणायचं असं करा तसं करा, त्याच्यापेक्षा आपणच स्पष्ट निर्णय घेतला पाहिजे।
त्या काळ बघून घ्या ना. आता पुढे आकडा जाईल या दिलाय लोकांचं एवढ्या वर्षात काय गाव व्हायचं इथं सगळं कोणी नव्हती जागा पाहिजे बारावीनंतरच्या यशस्वी भविष्याची दिशा आता कृषी शिक्षणामध्ये. तुमचं भविष्य आजपासूनच घडवा. कर्जत तालुक्यातील मिरजगाव शहरात विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी. BSc ॲग्रिकल्चर अँड BTech ॲग्रिकल्चर इंजिनियर या डिग्री कोर्सेससाठी 2025-26 या वर्षासाठी प्रवेश सुरू. ॲग्री डिप्लोमा, डेअरी डिप्लोमा आणि ज्युनियर कॉलेज एकाच ठिकाणी, ते म्हणजे श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव येथे. त्याचप्रमाणे शिवशंकर कृषी तंत्र विद्यालय मिरजगाव, पशुधन व्यवस्थापन आणि दूध दुग्धजन्य उत्पादन विद्यालय मिरजगाव, श्री संत गजानन उच्च माध्यमिक विद्यालय मिरजगाव. सर्व प्रवेश प्रक्रिया सुरू. आजच आपला प्रवेश निश्चित करा. श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव येथे. संपर्क प्राचार्य डॉक्टर रामदास बिटे. मोबाईल क्रमांक 7722 053 503 आणि प्राध्यापक राहुल मेहत्रे. मोबाईल क्रमांक 7722 053 510.